नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या माझ्या एपिसोडचा विषय आहे अंतर्यामी. अंतर्यामी अंतर्यामी म्हणजे नेमका कोण? तर परमेश्वराला अंतर्यामी ब्रह्म किंवा अंतर्यामी असंही म्हटलं जातं. अंतर्यामी ही संकल्पना जवळपास आपल्याला सगळ्याच पूर्वीच्या ग्रंथांमधून आढळून येते. अद्वैत वेदांताच्या दृष्टिकोनातून अंतर्यामी म्हणजे परम चैतन्य ऊर्जा तत्व, जे सच्चित आनंद असं स्वरूप त्याचं आहे आणि ते सर्वव्यापी आहे. बृहदारण्यक उपनिषद, मांडुक्य उपनिषद, इतर अनेक उपनिषदांमधून अंतर्यामीची संकल्पना स्पष्ट करून दाखवलेली आहे. बृहदारण्यक उपनिषदाच्या तिसऱ्या भागामध्ये राजा जनकाच्या राज्यसभेमध्ये, आता राजा जनक कोण? तर हा वेदकालीन पुरातन राजा जनक. रामायणातील सीतेचा पिता राजा जनक हा तो नाही, हा वेदकालीन पुरातन राजा जनक आहे. तो आत्मज्ञानी असून निष्काम कर्मयोगी आहे. त्याचाच उल्लेख भगवंतांनी भगवद्गीता अध्याय 3 श्लोक 20 केला आहे असं बऱ्याच जणांचं मत आहे की राजा जनकाप्रमाणे निष्काम कर्म करून सिद्धी मिळू शकते असा दाखला भगवंतांनी दिलेला आहे. तर या बृहदारण्यक उपनिषदाच्या तिसऱ्या भागामध्ये राजा जनक वेळोवेळी त्याच्या राज्यसभेमध्ये विद्वान पंडितांच्या, ऋषीमुनींच्या चर्चा घडवून आणत असे बर का. आणि त्या प्रसंगी एकदा त्यांनी महायज्ञ त्याला सुरुवात केला होता. त्यामध्ये त्या राज्यसभेमध्ये महर्षी याज्ञवल्कांनी इतर ऋषी मुनींशी जी चर्चा केली किंवा जे संवाद घडले त्याचं वर्णन या तिसऱ्या भागामध्ये आलेलं आहे. आणि यामध्येच अंतर्यामी ही संकल्पना महर्षी याज्ञवल्कांनी स्पष्ट करून दाखवलेली आहे. राजा जनकानं त्यावेळेला यज्ञ सुरू केला आणि अनेक विद्वान पंडित ऋषी मुनी तिथे जमलेले होते. आता त्या सगळ्यांमध्ये सर्वोत्तम तत्ववेत्ता किंवा आत्मज्ञानी कोण आहे हे जाणून घेण्याची राजा जनकाला इच्छा होती. म्हणून त्यांनी त्यासाठी त्या यज्ञ समारंभामध्ये 1000 गायी त्यांनी आणून ठेवलेल्या होत्या आणि प्रत्येक गायीच्या शिंगाला त्यानं 10-10 तोळ्यांचं सुवर्ण त्याला असं बांधून ठेवलेलं होतं. आणि त्यानंतर ते सगळ्यांना उद्देशून म्हणाले की या तुमच्या सगळ्या मंडळींमध्ये जो कोणी आत्मज्ञानी ब्रह्मवेत्ता असेल बर का, जो कोणी आत्मज्ञानी ब्रह्मवेत्ता असेल त्यानं या सगळ्या गायी सुवर्णांसकट घेऊन जाव्यात. त्यानं मोठ्या चतुराईनं हा प्रश्न टाकलेला होता. त्यानं असं नाही विचारलं की तुमच्या सगळ्यांमध्ये सर्वोत्तम आत्मज्ञानी कोण आहे. त्यानं तसं डायरेक्ट न विचारता जो कोणी असेल त्यानं हे सगळं घेऊन जावं असं त्यानं सांगितलं. त्यामुळे कुणालाच धाडस होईना की आपण कसं काय उठायचं आणि गाय घेऊन जायच्या. पण महर्षी याज्ञवल्क शांतपणाने आपल्या शिष्याला सोमश्रवाला म्हणाले, सोमश्रवा हे बघ, या गायी आहेत ना, त्या घे आणि उचल आणि आपल्या आश्रमामध्ये त्या सगळ्यांना घेऊन जा. तेव्हा महर्षी याज्ञवल्कांचं हे वागणं बऱ्याच जणांना थोडं विचित्र, उद्धटपणाचं वाटलं आणि त्यांना आव्हान देण्यासाठी म्हणून त्यावेळी त्या सभेमध्ये अनेक ऋषींनी त्यांना वेगवेगळे आत्मज्ञानाबद्दल प्रश्न विचारले. त्यावेळच्या एका संवादामध्ये चक्राचा पुत्र
उशस्त यानं महर्षींना विचारलं की हे जे अपरोक्ष ब्रह्म आहे, साक्षात चैतन्य तत्व जे आहे किंवा सर्वांच्या अंतर्यामी असलेला जो आत्मा आहे, तो मला तुम्ही स्पष्ट करून त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं. तेव्हा याज्ञवल्क ऋषी त्याला असं म्हणाले की जो प्राणानं प्राणक्रिया करतो तोच तुझा आत्मा सर्वांतयामी आहे. जो अपानानं, बर का, जो अपानानं अपान क्रिया करतो तोच तुझा आत्मा सर्वांतयामी आहे. जो व्यानानं व्यान क्रिया करतो तोच तुझा आत्मा सर्वांतयामी आहे. जो उदानानं उदान क्रिया करतो तोच तुझा आत्मा सर्वांतयामी आहे. असा हा तुझा आत्मा सर्वांच्या अंतर्यामी आहे. आता प्राण, अपान, व्यान, उदान हे सगळे मुख्य प्राणांचेच उपप्रकार आहेत, ज्याच्या त्याच्या कार्याप्रमाणे ही नावं दिलेली आहेत. प्राण म्हणजे काय, तर ती हवा नाही. प्राण म्हणजे आपली आतली शक्ती, ऊर्जा शक्ती, की ज्यामुळे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आणि इंद्रिय शरीराच्या मदतीने आपण सगळ्या क्रिया करतो, हालचाली करतो. त्याच्यासाठी प्राणाची शक्ती ही महत्वाची मानली जाते. त्याच्या त्याच्या कार्याप्रमाणे त्याचे 5 भिन्न भाग पाडलेले आहेत. प्राण हा ज्ञानेंद्रियासाठी पूरक समजला जातो. उदानाचं कार्य मरणसमयी आहे. समान पचनासाठी वापरला जातो. व्यान हा सर्वांगामध्ये पसरलेला असतो. अपान हा मनमूत्र विसर्जनासाठी वापरला जातो. तर अशा या प्राणांचे जे उपभाग आहेत, त्या ज्या ज्या क्रिया त्या ज्या ज्या क्रिया आपल्या शरीरामध्ये जे घडतात, त्याच्या क्रिया जो आत्मा तुझा आहे तोच सर्वांतयामी आहे. म्हणजे काय, प्राणापर्यंत आपल्याला कळलं आपल्यातला जो प्राणमय कोश आहे. म्हणजे त्यासाठी थोडक्यात तुम्हाला सांगते की शरीराची कल्पना ही पंचकोशांनी केलेली आहे. सर्वात वरचा जो बाह्य कोश आहे तो अन्नमय कोश आहे. मग त्याच्या खालोखाल येतो हा प्राणमय कोश, मग त्यानंतर मनोमय, मग त्यानंतर विज्ञानमय आणि शेवटचा आनंदमय कोश. हा जो प्राणमय कोश आहे त्याच्यामध्ये ही प्राणशक्ती हालचालींसाठी आणि क्रिया घडवून आणण्यासाठी तो पूरक बनलेला असतो. पण हा प्राणमय कोशामध्ये हे जे प्राणाचे प्रकार सांगितलेले आहेत ते जरी असले आणि त्यांच्यामुळे जरी क्रिया घडत असल्या तरी सुद्धा प्राणमय कोश किंवा एकंदर आपलं शरीरच हे प्रकृतीनं बनलेलं आहे, त्यामुळे ते जड आहे. प्राणमय कोश हा सुद्धा जडच आहे. जरी तो हालचालींना प्रेरक असला तरी सुद्धा त्याला जी शक्ती मिळते ती त्याच्या पाठीमागे असलेल्या अंतर्यामी तत्वाकडून, ऊर्जा चैतन्य तत्वाकडून, आत्मतत्वाकडून ही शक्ती प्राणमय कोशाला मिळते आणि त्यानंतर ती शक्ती सगळ्या इंद्रियांना पोचवली जाते. आणि म्हणूनच या आत्मतत्वाला प्रत्यगात्मा किंवा अंतरात्मा किंवा अंतर्यामी असं म्हटलं जातं. हा मुख्य आहे. आत्मतत्वामुळे शरीराला चैतन्य आणि प्राण ऊर्जा तत्व प्राप्त होतो. देह हा जड आहे. कशावरून? कारण मरणकाली जेव्हा देह तर दिसत असतो परंतु त्यातला आपण म्हणतो की प्राण निघून जातो, म्हणजेच त्यातलं चैतन्य तत्व निघून गेल्यामुळे इंद्रिय, शरीर, मन, बुद्धी आतमध्ये असून सुद्धा सूक्ष्म रूपात ती काही कार्य करू शकत नाही. तर आत्मतत्व ही मुख्य प्रेरक शक्ती शरीराची आहे आणि ती प्राणशक्तीला, प्राणमय कोशाला ती दिली जाते. हा तुझा आत्मा जो आहे, जो सगळ्या तुझ्या हालचाली, कामासाठी, कार्यासाठी, तुझ्या जिवंतपणा राहण्यासाठी
या सगळ्यासाठी जो आवश्यक असा अंतरात्मा आहे तोच अंतर्यामी म्हणून मानला जातो आणि तो सगळ्यांमध्ये तोच एकमेव आहे असं याज्ञवल्क ऋषींनी समजावून सांगितलं. तसंच बर का, अजून एक प्रसंग आहे, बृहदारण्यक उपनिषदामध्येच तो आलेला आहे. उद्दालक महर्षींनी त्यानंतर याज्ञवल्कांना विचारलं की तू आता मला अंतर्यामी बद्दल तुझी काय कल्पना आहे, तुझे काय विचार आहेत ते स्पष्ट करून सांग. तेव्हा याज्ञवल्क ऋषी म्हणाले, पृथ्वीमध्ये राहणारा पृथ्वीमध्ये राहणारा जो पृथ्वीच्या आत आहे पण ज्याला पृथ्वी जाणत नाही. अगदी असंच आहे ना आपलं सुद्धा, शरीराच्या आतमध्ये ते आत्मतत्व आहे पण तरी सुद्धा आपण त्याला जाणत नाही, पृथ्वी जाणत नाही. पृथ्वी किंवा हजारो लाखो ब्रह्मांड किंवा जगतातील असंख्य करोडो गोष्टी वस्तू ही त्या अंतर्यामीची जणू शरीर आहेत आणि आतमध्ये प्रत्येक गोष्टीच्या आतमध्ये ते अंतर्यामी ब्रह्मन आतमध्ये लपून त्या प्रत्येकाचं नियामन तो करत आहे. तोच तुझा आत्मा आहे आणि तोच अंतर्यामी आहे आणि तो अमृत असा ते तत्व आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय घ्यायचा की पृथ्वी सकट हजारो लाखो ब्रह्मांड आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ते तत्व आहेच आहे आणि केवळ वरवरचं नाम रूप शरीर रंग आकार ही फक्त त्याची वैविध्यता आपल्याला दिसून येते पण प्रत्येकामधलं आत्मतत्व मात्र एकच एक आहे. एकच आत्मा सर्वत्र अखंडपणे वाहतो आहे. तोच तुझा आत्मा सर्वांच्या अंतर्यामी असलेला अमृत तत्व आहे. म्हणजेच काय की अंतर्यामी म्हणजे सर्व जगताचं मूळ ऊर्जा तत्व जे आपल्या शरीराच्या अंतर्गत सुद्धा ते दडलेलं आहे, जे निर्गुण आहे, अज आहे, अविनाशी आहे आणि साक्षीत्व त्याच्याकडे आलेलं आहे. मांडुक्य मंत्र 6 मध्ये सुद्धा एषः अंतर्यामी अशी उपनिषदानं ग्वाही दिलेली आहे. अंतर्यामी तत्व आपल्यामध्ये आहे म्हणूनच केवळ आपलं शरीर मन बुद्धी इंद्रिय ही कार्यक्षम आहेत, कार्य आपण करू शकतो. इतकंच काय तर आपलं जे अस्तित्व आहे एक्झिस्टन्स, ते एक्झिस्टन्स सुद्धा या अंतर्यामी निर्गुण तत्वानीच आपल्याला दिलेलं आहे. त्याच्या एक्झिस्टन्स रूपी पायावर आपलं अस्तित्व येतं, काही काळापुरतं राहतं आणि मग ते निघून जातं. वस्तू येतात जातात, काही काळ असतात, परंतु सगळ्यांच्या खालचं जे एक्झिस्टन्सचं मूळ तत्व अंतर्यामीचं मूळ तत्व आहे ते अधिष्ठान हे सदा सर्वदा कायम असतं. तर अशा या अखंड ज्योती स्वरूप अंतर्यामी ब्रह्मांचं स्वरूप उपनिषदांनी आपल्याला स्पष्ट करून दाखवलेलं आहे. या एपिसोडची सांगता मी इथे करते खरी, पण तुम्हाला सगळ्यांना मी नम्रपणे विनंती करते की कृपया अमृताचे डोही या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. अनेक नवीन विषय टॉपिक्स घेऊन मी तुमच्या भेटीला सदैव येतच राहणार आहे. नमस्कार.